स्वागत करेन। हरिओम मित्रमंडळ शहापूर आयोजित धर्मवीर चषक 2021 चालू असलेली मॅच ओमसाई कासगाव वर्सेस कौस्तुभ प्रतिष्ठान शही या दोन टीम मध्ये नाणेफेकीचा कौल या ठिकाणी ओमसाई कासगाव संघाने जिंकलाय। प्रथम क्षेत्ररक्षण आणि फलंदाजीसाठी आमंत्रित केले प्रतिस्पर्धी कौस्तुभ प्रतिष्ठान शही संघाला। चला शही संघाचे सलामीवीर लगेच आपण मैदानाचा ताबा घ्या। दोन ऑफिशियल मैदानावरती येतील। जेपी पॅनलच्या माध्यमातून दोन ऑफिशियल पंच या शहापूरच्या क्रीडांगणावरती आपल्याला पाहायला मिळतील। एक चांगला सोहळा क्रिकेटचा नक्कीच आपण अनुभवतो। टेनिस क्रिकेट .in च्या माध्यमातून हे लाईव्ह टेलिकास्ट आदरणीय विजयजी भगत यांच्या माध्यमातून यांच्या संकल्पनेतून साकारलेली भव्य दिव्य टुर्नामेंट आपण पाहतोय धर्मवीर चषक 2021 आणि त्यांच्या उपस्थितीमध्ये आपण या मॅच कडे जाऊ। आजच्या दिवसातील दुसऱ्या फेरीतील ही दुसरी लढत ओमसाई कासगाव वर्सेस कौस्तुभ प्रतिष्ठान शही या दोन टीम मध्ये। सलामीची जोडी मैदानावरती नक्कीच दोन ऑफिशियल येत आहेत। अभय पाटोळे सर, निरंजन सावंत सर, संपूर्ण टेनिस क्रिकेट .in टीम सज्ज होते। आमचे ऑफिशियल स्कोरर गुणलेखक हे देखील सज्ज होतात या मॅच साठी। दुसऱ्या फेरीतील दुसरी लढत सलामीची जोडी आपण पाहतोय यावेळेस मैदानावरती पराग आणि निखिल। कौस्तुभ प्रतिष्ठान शही या संघाच्या वतीनं ही सलामीची जोडी। आघाडीचा गोलंदाज आपण पाहतो ओमसाई कासगाव संघाच्या वतीनं अमोल। दोन्ही संघासाठी आयोजकांच्या वतीनं उपस्थित मान्यवरांच्या उपस्थितीने नक्कीच त्यांच्या वतीनं समालोचन कक्षाच्या वतीनं सहर्ष मनपूर्वक स्वागत, हार्दिक हार्दिक शुभेच्छा। विश ऑल द बेस्ट, शो द गुड गेम बोथ द टीम, लेट्स प्ले गेम ऑन। पहिलाच बॉल यावेळेस मॅन्डेटरी पॉवर प्ले षटक क्रमांक पहिलं गोलंदाजी मार्क वरती अमोल सज्ज। स्ट्राइक एंडला पराग। पहिला बॉल इथे यावेळेस फटका चांगला आहे, चेंडू हवेत, क्षेत्ररक्षक येतील त्याच्या भागाच्या बाहेर, चेंडू सरळ जाईल। यावेळेस लॉंग ऑफला बीट करून पहिला टप्पा घेत चेंडू सीमारेषे पलीकडे येणारा पहिला धर्मवीर चौकार। चौकार येतोय नक्कीच। इथे यावेळेस चेंडू मात्र शफल होऊन काढण्याचा प्रयत्न, परंतु एक धाव इथे जरूर डिक्लेअर झोन मध्ये आपण पाहतोय। एका धावेच्या मदतीने संघाची धावसंख्या आपण पाहतोय। कौस्तुभ प्रतिष्ठान संघ फलंदाजीसाठी ज्या संघाला आमंत्रण दिले तो संघ इथे मात्र दमदार फलंदाजी करत असताना एक फ्लाइंग स्टार्ट स्वप्नवत सुरुवात काय असते इथे मात्र दाखवून देत असताना यावेळेस अमोल। इथे यावेळेस ऑन साइडला फटका चांगला प्रहार केलाय, स्क्वेअर ऑफ द विकेट डीप स्क्वेअर लेग रिजन मध्ये असून एक दर्जेदार स्ट्रोक येणारा हा दुसरा धर्मवीर चौकार। नऊ धावा धावफलकावरती। सुरुवात आपण पाहिली नक्कीच परागच्या बॅट मधून एक चौकार, त्यानंतर सिंगल, आता मात्र निखिलच्या बॅट मधून एक चौकार आपण पाहतोय। यावेळेस पुन्हा एकदा चौथा चेंडू इथे यावेळेस कट करण्याचा प्रयत्न होता, बॅटची आतली कडा। यावेळेस एकच धाव, एका धावेच्या मदतीने संघाची धावसंख्या धावफलकावरती 10 या आकड्यावरती
एकने अंकित होत असताना आपण पाहतोय धावफलक. पहिला संघ आपण नक्कीच गोठेकर बी संघाला आपण पाहिलं, ज्यांनी मात्र तिसऱ्या फेरीमध्ये आजच्या दिवसामध्ये हा संघ दाखल झाला. या संघाचं नक्कीच कौतुक असेल. खूप चांगला खेळ त्यांचा राहिलाय. कमी चेंडूमध्ये नक्कीच तो सामना फिनिश केला. चेस करत असताना 32 धावांचं टार्गेट असताना एक चांगली फलंदाजी आपल्याला पाहायला मिळाली. आयोजकांचा वेळ तिथे मात्र वाचवण्यात आला. यावेळेस सरळ चेंडू जाईल लॉंग लेग सीमारेषे बाहेर असून एक येणारा हा दर्जेदार स्ट्रोक. चेंडू सरळ लॉंग लेग सीमारेषे बाहेर येणारा पहिला या इनिंगचा धर्मवीर षटकार. चौकार आल्यानंतर सिंगल, पुन्हा एकदा चौकार, पुन्हा एकदा सिंगल, आता मात्र षटकार. शेवटचा बॉल. 5 चेंडूंचं विवरण आपण पाहिलं या षटकामध्ये. नक्कीच आउटसाइड दी लेग स्टंप पंच निरंजन सावंत सर यावेळेस आम्हाला सांगत असताना आमचं लक्ष वेधून घेत आहेत. यावेळी स्क्वेअर चेंडू. धावसंख्या धावफलकावरती आपण पाहतोय भन्नाट वेगाने पुढे सरकत असताना इथे मात्र धावा अगोदरच खर्च केल्या जातात आणि त्यामध्ये एक्स्ट्राच्या स्वरूपात यावेळेस नक्कीच दुधात साखर. धावसंख्या धावफलकावरती आपण पाहतोय एका धावेच्या मदतीने 17 धावा. स्कोर कार्ड वरती टीम कौस्तुभ प्रतिष्ठान शई संघाच्या खात्यामध्ये. शेवटचा बॉल. यावेळेस पॅडवरती चेंडू आदळतोय. पंचांकडे स्ट्रॉंग अपील. चेंडू घरंगळत राहिला पॉइंटच्या दिशेने. लेग बायच्या रूपाने मात्र एक धाव अंकित होते. संघाच्या खात्यात ही धाव जोडली जाईल. एका धावेच्या मदतीने षटक क्रमांक पहिले संपन्न आणि या पहिल्या षटकाच्या अखेरीस धावसंख्या धावफलकावरती विदाउट लॉस 18 रन्स 18 धावा बिनगडी बाद पहिले षटक समाप्त आणि या पहिल्या षटकाच्या अखेरीस फक्त आणि फक्त 18 धावा. दुसऱ्या फेरीतील दुसरी लढत आपण पाहतोय. 2 संघांदरम्यान. एका संघाला दोन्ही संघांनी परास्त केले. याच मैदानावरती धूळ चालली आहे. नक्कीच ते 2 संघ आता मात्र तुल्यबल आपण पाहतोय. या मैदानावरती ही लढत रंगत असताना एका बाजूला ओमसाई कासगाव तर दुसऱ्या बाजूने कौस्तुभ प्रतिष्ठान शई हे 2 संघ आपण पाहतोय. नाणेफेकीच्या जोरावरती कासगाव संघाने मात्र क्षेत्ररक्षण स्वीकारलं. कदाचित हा निर्णय योग्य असेल की अयोग्य नक्कीच येणारा काळ ठरवेल, येणारी वेळ ठरवेल. धावसंख्या धावफलकावरती आपण पाहतोय 18. यावेळी षटक क्रमांक दुसरा. गोलंदाजी मार्कवरती तयार होतील. गोलंदाज सज्ज असतील भरत. पहिला बॉल. यावेळेस अतिशय लाजवाब देखना स्ट्रोक. सरळ चेंडू जाईल. यावेळेस डीप बॅकवर्ड पॉइंट रिजन मध्ये येणारा A1 क्वालिटीचा हा ब्रँडेड षटकार. परागच्या बाड मधून आपण पाहतोय. परागची शैली आपण पाहतोय. सुरुवातीला चौकाराने सुरुवात केली. ऑन द टॉस केले. नक्कीच आपण पाहिलं तर डीप बॅकवर्ड पॉइंट रिजन मध्ये आपिश खेळतात. एक जबरदस्त फटका. नक्कीच डोळ्यांचा पारणं फेडणारा फटका आपल्याला पाहायला मिळाला. वीरेंद्र सेवाग स्टाईलने, रोहित शर्मा स्टाईलने हा चेंडू नक्कीच सरळ डीप बॅकवर्ड पॉइंटला आपण पाहतोय षटकार. इथे यावेळी शफल झालेत. अक्रॉस दी लाईन खेळण्याचा मानस. ऑन साईडला चेंडू होतोय सरळ स्क्वेअर लेग रिजन मध्ये. दुसरा धावेचा प्रयत्न. इथे मात्र धोक्याची घंटा आणि यावेळेस घडलं काय तर नक्कीच 2 धावा कंप्लीट करत असताना व्यवस्थित असतील दोन्ही फलंदाज आपण पाहतोय. सुरक्षित आपल्या पॉपिंग क्रीज मध्ये येत असताना या 2 धावा कंप्लीट होत आहेत. गुड रनिंग बिटवीन द विकेट आणि 2 धावांच्या मदतीने संघाची धावसंख्या धावफलकावरती 26. इथे यावेळी अजून एक फटका चांगला आहे. दर्जेदार स्ट्रोक आपल्याला पाहायला मिळते. बॅटच्या पट्ट्यात व्यवस्थित चेंडूला रडार मध्ये आणि सरळ चेंडू जाईल डीपेक्सच्या कव्हरला फाडून 6 धावांसाठी यूज इट मॅक्सिमम षटकार. जेव्हा तुम्ही अख्खू टप्प्याचे चेंडू हाफ ट्रॅकर बॉल तुम्ही मैदानावरती टाकाल तेव्हा त्यांचा क्विक रिप्लाय तुम्हाला चौकार षटकार पाहायला मिळेल. ही खासियत असते फलंदाजांसाठी, ही पर्वणी असते. इथे यावेळेस पुन्हा एकदा बॅटच्या तिघडा चेंडू मात्र कव्हरच्या दिशेने तो डीपला. क्षेत्ररक्षक थोडेसे फंबल होतात परंतु एक चांगला दर्जा आपण पाहतो क्षेत्ररक्षणाचा. चेंडू गॅदर केला. चेंडूची फेकी सुरेख होते. तोपर्यंत फक्त
एकच धाव. एका धावेवरती समाधान मानावं लागतं. क्रिकेटची लाईफ लाईन सिंगल डबल ही तितकी महत्वाची असते. धावसंख्या धाव फलकावरती आपण पाहतो यावेळेस 33 धावा. शेवटचे 2 बॉल गोलंदाजी मार्कवरती परत यावेळेस ऑन साइडला क्षेत्ररक्षक लॉंग ऑनला आपण पाहतोय अगदी सीमारेषे लगत पेट्रोलिंग करत असताना शेंडवरती येणं वाकणं उचलणं फेकणं नक्कीच एक चांगल्या दर्जाचं क्षेत्ररक्षण आपण पाहतोय यावेळेस सोमसाई कासगाव संघाच्या माध्यमातून. शेवटचा बॉल यावेळेस बॅटचा फेस कोललाय. उंची जास्त लांबी कमी पाहायला मिळते. यावेळेस फटका फसलाय. एलिव्हेशन नाहीये आणि यावेळेस फलंदाज बाद होतील. पहिल्या ब्रेक थ्रूची नितांत करत असताना पहिला धक्का लागतो यावेळेस टीम कौस्तुभ प्रतिष्ठान शहीद संघाला. फलंदाज पराग बॅक टू द पॅव्हिलियन. सत्तावीस धावांची एक जबरदस्त इनिंग खेळत असताना आपण पाहतोय आपल्या संघासाठी नक्कीच टाळ्यांनी या खेळाडूचं स्वागत होतंय आपल्या डगआउट मध्ये. परतीचा रस्ता नक्की थोडेसे निराश असतील. धावसंख्या धाव फलकावरती अद्यापपर्यंत आपण पाहतोय 34 धावा संघाच्या वतीने. स्कोर कार्ड वरती आपण 1 बाद 34 अशी धावसंख्या पाहतोय. षटक क्रमांक 2 नक्कीच समाप्त होते. दोन षटकांच्या अखेरीस धावसंख्या धाव फलकावरती 34 धावा 17.0 ची सरासरी करंट रन रेट आपण पाहतोय या मैदानावरती. कौस्तुभ प्रतिष्ठान शहीद संघाचा संघाच्या वतीने 30 षटक वैयक्तिक पहिले षटक घेऊन येतात. गोलंदाजी मार्कवरती गोलंदाज तन्मय येतात. अशा दिवसातील दिवस क्रमांक पहिला आपण पाहतोय. इथे यावेळेस सापटाकर बॉल ऑन साइडला उडवलाय. क्षेत्ररक्षक जज करतात. यावेळेस चांगला झेल आणि संपुष्टात देतो म्हणजे फलंदाज हरीशचा खेळ. 1 मोर विकेट डाऊन. धक्का क्रमांक 2 लागत असताना हरीश बॅक टू द डगआउट. अमरला पण पाहतोय एक चांगला झेल तिथे टिपला. अगदी दूरचं अंतर कापलं अमरने आणि नक्कीच जज करत असताना एक चांगला झेल. अगदी अवघड झेलला मात्र त्यांनी सोपं करून दाखवलं या मैदानावरती आणि नक्कीच एक चांगला झेल टिपत असताना आपण पाहतोय इथे फलंदाज हरीशला ज्या पावलाने हरीश आतमध्ये गेला त्याच जड पावलाने मात्र माघारी परतत असताना मैदानाच्या आतमधून यावेळेस गिव बॅट्समन मैदानाच्या आतमध्ये येत आहेत रोशन. षटक क्रमांक यावेळेस 3. इथे यावेळेस अजून एक फलंदाज बाद. वड कॅच सरळ मात्र फलंदाज यावेळेस बाद होतील. मिड ऑफ लाईक चांगला झेल. अजून एक धक्का लागतो या षटकामध्ये. तू चलमय आया. 1 मोर विकेट लागोपाठचा लागणारा या षटकातील हा दुसरा गडी बाद. निखिलला देखील माघारी परतावं लागतं. 27 धावा आपण पहिला फलंदाज परागच्या माध्यमातून 6 धावांचं योगदान आपण निखिलच्या माध्यमातून ते पार्टनरशिप बिल्टअप होत असताना कुठेतरी खिंडार पाडलं या पार्टनरशिपला या भागीदारीला. गोलंदाज आपण पाहतोय तन्मयचं कौतुक करावं तितकं कमी. नक्कीच भरतने शेवटच्या बॉलवरती एक सफलता अर्जित केली. 3 गडी यावेळेस शेवटच्या 3 चेंडूवरती आपण पाहतोय बाद होत आहेत. लागोपाठ आपण पाहतोय नक्कीच एका पाठोपाठ नक्कीच गडी बाद होण्याचा क्रम आपण जर पाहिला तर 34 या धावसंख्येवरती एकंदरीत पहिला, दुसरा आणि तिसरा गडी बाद होताना आपण पाहतोय. कौस्तुभ प्रतिष्ठान शहीद संघाचा न्यू बॅट्समन लेफ्ट हँडेड ऑन अ स्ट्राइक आपण पाहतोय रोहित. षटक क्रमांक 3 यावेळेस मार्गस्थ असताना हरिओम मित्रमंडळ शहापूर धर्मवीर चषकचा हा थरार आपण पाहतोय. दुसऱ्या फेरीतील दुसरी लढत. तिसरं षटक आणि या तिसऱ्या षटकातील
पुढचा बॉल यावेळेस फेस करतील लिवासमन. यावेळेस शफल झाले क्रॉस द लाईन. फटक्यासाठी जागा बनवायची आहे परंतु इथे मात्र फक्त एकच धाव मिळेल. फलंदाजी करत असताना रोहितला एका धावेच्या मदतीने संघाची धावसंख्या धाव फलकावरती आपण पाहतोय एकंदरीत 35 धावा. 3 गडी बाद झाल्यानंतर पहिल्या 2 षटकामध्ये सुरुवातीला आपण पहिला धावांचा ओघ वाढत होता. त्या षटकामध्ये 2 चौकार 1 षटकार आपण पाहिला. दुसऱ्या षटकामध्ये भरतने जी गोलंदाजी केली त्यामध्ये 2 षटकार 1 दुहेरी धाव आणि 1 गडी देखील बाद करण्यात त्याला यश आलं. 2 सिंगल होत्या. धावसंख्या 17.0च्या सरासरीने 2 षटकामध्ये 34 पाहिला आणि या तिसऱ्या षटकामध्ये तन्मयचं कौतुक करावं तितकं कमी. अद्यापपर्यंत फक्त एकच धाव. इथे यावेळेस झेलची संधी होती. जणू काय हाताला चटका लागला असेल. यावेळेस मिड ऑफला क्षेत्ररक्षक होते. एकच धाव इथे मात्र मिळत असताना चांगल्या दर्जाचं क्षेत्ररक्षण अमोलला आपण पाहतोय ज्याने पहिले षटक हाताळलं मॅन्डेटरी पॉवर प्लेचं. तोच अमोल मागच्या बॉलवरती सेल टिपला परंतु या बॉलवरती मात्र नक्कीच 1 धाव खर्च करत असताना ओमसाई कासगाव. एक चांगलं क्रिकेट मैदानावरती आपण पाहतोय. फुल टॉस बॉल ऑन साइडला येतो चेंडू अलॉंग द कार्पेट. यावेळी क्षेत्ररक्षक डीप स्क्वेअर लेग रिजन मध्ये आपण पाहतोय. 1 धाव तर कंप्लीट. दुसऱ्या धावेसाठी होतात फंबल परंतु 2 धावा यावेळेस पाहता पाहता कंप्लीट होत आहेत. गुड रनिंग बिटवीन द विकेट. क्रिकेट आणि क्रिकेट नक्कीच एक चांगल्या दर्जाचं आपण पाहतो. या शहापूर तालुक्यातील ही नामांकित स्पर्धा धर्मवीर चषक आदरणीय दीपकजी भगत. इथे यावेळेस चांगला फटका लॉफ्टेड. यावेळेस चेंडू जाईल सरळ लॉंग ऑन सीमारेषे बाहेर. यूज अँड मॅक्सिमम आउट ऑफ द पार्क षटकार. चव्वेचाळीस धावा धाव फलकावरती. शहापूर तालुक्यातील ही नामांकित स्पर्धा आपण पाहतोय. धर्मवीर चषक 2021 आदरणीय विजयजी भगत यांच्या माध्यमातून यांच्या संकल्पनेतून साकारलेली ही भव्य दिव्य टुर्नामेंट या मैदानावरती आपण पाहतोय. या क्रीडांगणावरती धावसंख्या धाव फलकावरती 3 षटकांचा वाजवी खेळ या ठिकाणी संपन्न होतोय आणि 3 षटकांच्या अखेरीस धावसंख्या धाव फलकावरती 44 धावा आपण पाहतोय. टीम कौस्तुभ प्रतिष्ठान शही संघाच्या. एक चांगली स्पर्धा तुम्हा आम्हाला वेळ लावणारा खेळ म्हणजे क्रिकेट. नक्कीच तुम्हा आम्हाला असंख्य मित्र परिवार ज्या खेळाने दिला तो खेळ म्हणजे क्रिकेट आपण पाहतो या मैदानावरती. एक चांगली स्पर्धा या तालुक्यातून शेवटचं षटक गोलंदाजी मार्कवरती गोलंदाज ओमसाई कासगाव संघाच्या वतीने जयेश. इथे यावेळेस कव्हरच्या दिशेने फटका चांगला आहे. डीप कव्हरला चेंडू जाईल सरळ. क्षेत्ररक्षक तिथे तैनात. एक चांगली बॅकिंग देत असताना आपण पाहतो या 2 धावा आणि 2 धावेच्या मदतीने संघाची धावसंख्या धाव फलकावरती 46 धावा धाव फलकावरती. नक्कीच थोडस स्पीडअप करायचं आहे. अजूनही 3 सामने आपल्याला कव्हर करायचे आहेत. इथे फुल टॉस बॉल लोअर फुल टॉस चेंडू होता. चेंडू मात्र कन्वर्ट होतो यावेळेस ऑन साइडला. क्षेत्ररक्षक तिथे तैनात आहेत. एकच धाव इथे मात्र मिळत असताना एक चांगली पार्टनरशिप मिडल ऑर्डर मध्ये आपण पाहतोय. 2 फलंदाज रोशन आणि रोहितला. आर फॅक्टरचे हे फलंदाज धावसंख्या धाव फलकामध्ये यावेळेस भन्नाट वेगाने पुढे सरकत असताना 47 षटकातील शेवटचे काही चेंडू शिल्लक. किती धावांचं टार्गेट यावेळी सेट केलं जाईल या मैदानावरती आपण पाहतोय. ओमसाई कासगाव संघाच्या विरोधात गोलंदाजी मात्र इथून चांगली करावी लागेल. सुरुवातीला आपण पाहिलं धावसंख्येचा ओघ वाढत होता. 17 धावसंख्येची सरासरी आपण पहिल्या प्रतिषटकामागे पाहिली 34 धावा आणि या 2 षटकामध्ये नक्कीच धावसंख्येवरती विराम लावण्याचं काम या गोलंदाजांना करायचंय. शेवटचं षटक आपण पाहतो गोलंदाजी मार्कवरती जयेश.
जयेश घरत. शेवटचे 3 बॉल. धावसंख्या धावफलकावरती 48. इथे यावेळेस फुल टॉस बॉल. चेंडू सरळ येतोय, सरळ रेषेमध्ये आपण पाहतोय लॉंग ऑफला. तोपर्यंत मात्र फेकी सुरेख. चेंडूवरती यावेळेस भन्नाट वेगाने क्षेत्ररक्षक पुढे सरसावले. एकच धाव. 100% योगदान आपल्या संघासाठी काय असतं क्षेत्ररक्षणामध्ये तेच दाखवत असताना हे क्षेत्ररक्षक आपण पाहतोय. धावसंख्या धावफलकामध्ये 49. एक चांगली धावसंख्या, एक फायटिंग टोटल स्कोर कार्ड वरती आपण पाहतोय. इथे यावेळेस अख्खूट टप्प्याचा बॉल फटक्यासाठी जागा बनवली. जेलची संधी होती परंतु सेकंड अटॅम्प्ट मध्ये तो झेल इथे ड्रॉप होतोय जमिनीवरती. आणि इथे मात्र निर्जल स्तरावरती चेंडू पडत असताना या 2 धावा. 2 धावेच्या मदतीने 50 होते कंप्लीट. 51 धावा धावफलकामध्ये शेवटचा बॉल. धावसंख्येचा ग्राफ आपण पाहिला तर अगदी उंचावत असताना कौस्तुभ प्रतिष्ठान शही संघ. शेवटचा बॉल टार्गेट सेट केला जाईल. ऑन साइडला चेंडू होतोय, क्षेत्ररक्षक तैनात. यावेळेस ऑर्थोडॉक्स लॉंग ऑनला आपण पाहतोय. यावेळेस दुसऱ्या धावेसाठी फलंदाज होतील धावबाद. सांघिक यश मिळेल. संघाची धावसंख्या 52 आणि जिंकण्यासाठी येणारे 24 बॉल 53 धावांची गरज असेल ती म्हणजे ओमसई कासगाव संघाला. वेताळ स्वामी संघाचा संघनायक आणि अविनाश तुते संघाचा संघनायक. नाणेफेकीसाठी लगेच या आमच्या टॉस बॉक्स मध्ये. अविनाश तुते आणि वेताळ स्वामी. बावन्न धावा धावफलकावरती आपण पाहतोय. 53 धावांची गरज या मॅच मध्ये. 24 बॉल 53 धावा. त्रेपन्न धावांची गरज. येणारे 24 बॉल 53 धावा. सलामीची जोडी लगेच मैदानावरती पाठवा. थोडस स्पीडअप करायचंय. 2 ऑफिशियल मैदानावरती नक्कीच त्यांना देखील सूचना असतील. सामना थोडसा स्पीडअप करा. अजूनही 3 सामने आपल्याला कव्हर करायचे आहेत. या पुढची मॅच असेल वेताळ स्वामी वर्सेस अविनाश तुते. त्रेपन्न धावांची गरज या मॅच मध्ये. 24 बॉल 53 धावा. यावेळेस 13.25 च्या सरासरीने ही धावगती तुम्हाला मात्र आस्किंग रन रेट असेल ओमसाई कासगाव या टीम साठी. 13.25 ची सरासरी. 24 बॉल 53 धावा. सलामीची जोडी मैदानावरती आपण पाहतोय. यावेळेस प्रसाद आणि अमोल आणि गोलंदाजी मार्क वरती गोलंदाज निखिल. विश ऑल द बेस्ट दोन्ही टीम साठी. स्ट्राइकिंगला प्रसाद, नॉन स्ट्राइकिंगला अमोल. गोलंदाजीसाठी तयार निखिल. यावेळेस गेम ऑन. पहिलाच बॉल लॉप केलाय. क्षेत्ररक्षक नाहीये. चेंडू सरळ जाईल. यावेळेस वाईडिश लॉंग ऑनला बीट करून
वन बाउन्स ओव्हर दी लाईन. पहिला संघर्षाचा शंखनाद करणारा हा पहिला चौकार. प्रसाद च्या बाड मधून चौकार येतोय. नक्की शॉन पथक मैदानावरती येत आहेत. चार धावा धाफलकावरती आपण पाहतोय. पहिलाच चेंडूवरती स्वागत केलं गोलंदाज निखिलचं. इथे यावेळेस अक्रॉस दी लाईन शफल झाले होते. थोडंसं ऑफस्टिक करून खेळण्याचा प्रयत्न होता आणि यावेळेस चेंडू बाडचा संपर्क झाला नाही. या गोलंदाज आपण पाहतोय निखिल. एक जबरदस्त लाईन, एक चांगली गोलंदाजी, लाईन लेंथ अगदी अत्यंत सुरेख आपण पाहतोय. यावेळेस चेंडू होतो डॉट. धावसंख्या फलकावरती 4 धावा. 53 धावांची गरज. 13.25 ची सरासरी आस्किंग रन रेट या मॅचचं ओमसाई कासगाव संघासाठी. इथे यावेळेस फुल टॉस होता परंतु लेग बाईच्या रूपानं पंच दर्शवतात यावेळेस निरंजन सावंत सर की डिक्लेअर झोन. एक धाव इथे मात्र अंकित होत असताना एका धावेच्या मदतीने संघाची धावसंख्या धावफलकावरती 5 धावा. पहिला चौकार आल्यानंतर मात्र कमबॅक केले गोलंदाज निखिलनं. एक चांगलं षटक. धर्मवीर चषक या स्पर्धेमध्ये आपण पाहतोय. हे चालू असलेले मॅच ऑन साइडला चेंडू ट्रॅव्हल होतोय. क्षेत्ररक्षक येतात वेगाने. नक्कीच डीप मिड विकेटला दुसरा धावेचा अवधी फेकी सुरेख. तोपर्यंत मात्र या 2 धावा. बघा सातत्याने फंबल होत आहे. क्षेत्ररक्षक फेकी सुरेख होती परंतु यष्टीरक्षक चेंडू गॅदर करू शकले नाहीयेत. तोपर्यंत 2 धावा सहजतेने या ठिकाणी कंप्लीट होत असताना गुड रनिंग बिटवीन द विकेट. धावसंख्येचा विचार केला. धावसंख्या धावफलकावरती 53 धावांचा आलेख इथे मात्र गाठायचा आहे. 7 धावा धावफलकावरती त्याचा पाठलाग करत असताना ओमसाई कासगाव संघ. इथे यावेळेस अख्खूट टप्प्याचा बॉल. यावेळेस गॅप शॉट सिलेक्शन. क्षेत्ररक्षक नव्हते. वन बाउन्स. यावेळेस चेंडू सरळ जाईल बाउंड्री लाईनच्या पलीकडे. हा येतोय दर्जेदार स्ट्रोक. धर्मवीर चौकार. अकरा धावा धावफलकावरती शेवटचा बॉल असेल. 13.25 च्या सरासरीने प्रति षटकामागे तुम्हाला धावगती मेंटेन करायची आहे. इथे यावेळेस लाईन चांगले पाहायला मिळते. शेवटचा बॉल येतोय डॉट. एक डॉट चेंडू मात्र तुम्हाला नक्कीच मॅच मध्ये वापसी मिळून देईल. गोलंदाजी करत असताना कौस्तुभ प्रतिष्ठान शहीद संघ आपण पाहतोय. धावसंख्या धावफलकामध्ये अगदी स्थगित. षटक क्रमांक पहिलं समाप्त होते आणि या पहिल्या षटकाच्या अखेरीस मैदानावरती धावा येत आहेत ओमसाई कासगाव टीमसाठी 11 धावा. समीकरण येणारे 18 बॉल आणि जिंकण्यासाठी अद्याप 42 धावांची गरज असेल. 18 बॉल 42 धावा हे इक्वेशन या मॅचचं. स्ट्राईक एंडला आपण पाहतो नक्कीच अमोल येत आहेत. गोलंदाजी मार्कवरती गोलंदाज राकेश. अमोल आपण पाहतोय पहिल्या षटकामध्ये एकही चेंडू अमोलने फेस केला नाहीये. 6 चेंडू पहिले षटक पूर्ण आपण पाहिलं तर प्रसादच्या नावावरती. प्रसादने आपल्या संघासाठी वैयक्तिक 10 धावांचं योगदान दिलं. 1 धाव आपण लेगबाईच्या रूपानं एक्स्ट्राच्या रूपानं संघाच्या खात्यात जोडली गेली. एकंदरीत 11 धावा या धावफलकावरती येत आहेत. अद्याप 18 बॉल आणि 42 धावांची या मॅच मध्ये गरज असेल टीम ओमसाई कासगाव या संघाला. गोलंदाज राकेश पंचांच्या उजवीकडून यावेळेस गोलंदाजी करतील. राईट आर्म राऊंड. यावेळेस पहिलाच बॉल सफलता अर्जित केले. फलंदाज होत आहेत बाद कॉटन बॉलच्या स्वरूपात. यावेळेस परतावा लागला अमोलला आणि पहिला धक्का लागत असताना शून्यावरती बाद होतात. यावेळेस अमोल बॅक टू द पॅव्हिलियन.
नक्कीच अपयश आलं यावेळेस अमोलला. आपण पाहतो पहिल्याच बॉलवरती सन्मान द्यायचा होता, परंतु नक्कीच एक चांगला झेल तिथे टिपला गेला. अपयशाच्या कठीण दगडाखाली नक्कीच पाण्याचा झरा असो असं म्हटलं जातंय. नक्कीच आता मात्र कठीण परिस्थितीत संघ ओमसई कासगाव संघ आपण पाहतोय, कारण धावांचा टार्गेट असेल अद्यापपर्यंत 18 बॉल 42 धावांची गरज असताना या मॅचचं समीकरण येणारे 17 बॉल आणि 42 धावा. बॅट्समन येतात मैदानाच्या आतमध्ये. यावेळेस आपण अमरला पाहतोय. स्ट्रायकिंगला सील अमर, नॉन स्ट्रायकिंगला प्रसाद. प्रसादने मात्र पहिले षटक योग्य पद्धतीने धावा जमवण्याचं काम. प्रसाद म्हटलं तर ओमसई कासगाव संघाची रण मशीन. इथे यावेळेस पहिलाच बॉल कव्हरच्या दिशेने चेंडू टोळवलाय. नक्कीच ऑफस्टिकवरचा हा चेंडू होता, हाफ ट्रॅकर चेंडू होता, शॉर्ट ऑफ प्लेनचा चेंडू. फक्त त्याला दिशा दिली. एक धाव इथे मात्र कंप्लीट करत असताना एका धावेच्या मदतीने संघाची धावसंख्या धाव फलकामध्ये आपण पाहतोय 12 धावा. 12 रन्स, लॉस ऑफ 1 विकेट आफ्टर 1 ओव्हर अँड 2 बॉल्स. इथे यावेळेस दिशा पाहावी लागेल. पंचांचा इशारा येतोय. अभय पाटोळे सर सांगतात यावेळेस हा चेंडू स्वेर असेल. ICC नियम क्रमांक 25 या ठिकाणी लागू होत आहे. धावसंख्या धाव फलकावरती 1 ने पुढे सरकत असताना 13 धावा, 53 धावांची या मॅच मध्ये गरज आहे. अद्याप 40 धावांपासून दूर असेल ओमसई कासगाव संघ. यावेळेस फुल टॉस, नो बॉल ओर द वेस्ट. पंचांनी याला नो घोषित केलंय. 1+1 या मिळतील नशिबाच्या 2 धावा कासगाव टीमला. पंधरा धावा येत आहेत धाव फलकावरती. नक्कीच तुमचं नशीब इथे उघडण्यासाठी जी मेहनत तुम्हाला करावी लागेल या मॅच मध्ये. डू ऑर डायची मॅच असते, जिंकू किंवा मरू. या स्पर्धेमध्ये नॉकआउटच्या मॅचेस तुम्हाला पाहायला मिळतात. नक्कीच जो कोणता संघ या स्पर्धेमध्ये पराभूत होईल त्या संघाला तब्बल 364 दिवस या स्पर्धेची वाट पाहावी लागेल. या दिवसाची वाट पाहावी लागेल. धर्मवीर चषक 2021 मध्ये अभय पाटोळे सर, नक्की जुना बॉल असेल, नवीन बॉल नक्की जमा करा. धावसंख्या धाव फलकावरती 15, 53 धावांची गरज असताना मॅच मध्ये आपण पाहतोय गोलंदाजी मार्कवरती गोलंदाज राकेशला पाहतोय. पहिल्याच बॉलवरती राकेशने सफलता अर्जित केली, अमोलला बाद केलं. इथे यावेळेस अजून एक स्वेर चेंडू अवांतर धावेने धावफलक सातत्याने सजवलं जात आहे. एक्स्ट्राच्या स्वरूपात या नशिबाच्या धावा येत आहेत ओमसई कासगाव संघासाठी. 16 धावा. इथे यावेळेस फटका चांगला पाहायला मिळतोय. सरळ चेंडू जाईल यावेळेस डिक्लेअर झोन मध्ये. फक्त आणि फक्त 2 धावा नक्कीच इथे मात्र मिळतील टीम ओमसई कासगाव संघाला. आपण पाहतोय धावांचा पाठलाग करत असताना आपण पाहिलं 13.25च्या सरासरीने या संघाला अस्किंग रन रेट होतं. पहिल्या षटकामध्ये 11.00 ची गती आपण पाहिली आणि या षटकामध्ये नक्कीच हा षटक प्रगतीपथावरती असताना धावा येत आहेत. यावेळेस असून एक चेंडू नक्कीच डिक्लेअर झोन मध्ये. 1 धाव इथे जरूर मिळेल टीम ओमसई कासगावला. शेवटचे 2 बॉल असतील अजूनही. नक्कीच या षटकातील थोडीशी गोलंदाजी आपण पाहिली तर नक्कीच गोलंदाजीचा विस्तार थोडासा वाढलेला आपल्याला पाहायला मिळतोय. 7 धावा अद्यापपर्यंत 7 चेंडू फेकले गेलेत गोलंदाज राकेशच्या माध्यमातून. अद्याप 2 चेंडू नक्कीच
बॅलन्स असतील या षटकातील. धावसंख्येचा फलकापती 19. स्ट्रायकिंगला आपण प्रसादला पाहतोय. इथे यावेळेस यॉर्कलाईनचा बॉल अलॉंग द कार्पेट. क्षेत्ररक्षक येतात वेगाने दूरचं अंतर कापून. लॉंगॉनला मात्र चेंडू गॅदर केला जाईल तोपर्यंत एकच धाव इथे मिळतीये. भन्नाट वेग चेंडूवरती आले कीच 100% योगदान क्षेत्ररक्षणामध्ये देत असताना आपण पाहतो. यावेळेस क्षेत्ररक्षक कौस्तुभ प्रतिष्ठान शही संघ ज्या प्रकारची फलंदाजी सुरुवातीला झाली आहे, जी दमखम त्याने दाखवली आहे, ती दमखम नक्कीच सेकंड सत्रामध्ये देखील पाहायला मिळते. ती दहशत आणि धावसंख्या फलकामध्ये यावेळेस 2 षटकांच्या अखेरीस 20 धावा. अद्याप 12 बॉल जिंकण्यासाठी 33 धावांची गरज या मॅच मध्ये. चला जास्त वेळ टीम मीटिंग करायची नाहीये. पंच वॉर्न करा. निरंजन सावंत सर, स्वीट अँड शॉर्ट मीटिंग. बारा बॉल 33 धावांची गरज. या मॅच मध्ये अजूनही क्रिकेट रहस्य कायम तुम्हाला पाहायला मिळेल. शेवटच्या क्षणापर्यंत, शेवटच्या बॉल पर्यंत येणारे 12 बॉल आणि 33 धावांची गरज. गोलंदाजी मार्कवरती सज्ज होतात गोलंदाज. संघाच्या वतीने हे तिसरं आणि वैयक्तिक पहिले षटक. नितीन. स्ट्रायकिंगला प्रसाद. इथे यावेळेस नक्कीच कॉट बॅटचा अपील नक्की पंच फेटाळतात. यावेळेस आपण पाहतोय डॉट चेंडू. एक डॉट चेंडू इथे मात्र प्रेशर क्रिएट करेल फलंदाजी करणाऱ्या टीम वरती. आपण पाहतोय ओमसई कासगाव वरती, कारण एक चेंडू मात्र कमी होईल. धावांचा नक्कीच डोंगर तुम्हाला या मॅच मध्ये उभा करायचंय. 11 चेंडू 33 धावा. इथे यावेळेस शफल झालेत, परंतु यावेळेस चेंडू सरळ जाईल आउटसाइड दी लेग स्टंप. स्वेर चेंडू. पंचांचा इशारा येतो हा चेंडू असेल खराब. एक्स्ट्राच्या स्वरूपात रन्स मिळते 1. एका धावेच्या मदतीने संघाची धावसंख्या फलकावरती 21 धावा. प्रसाद आपण पाहतो ऑन स्ट्राईक, ज्याच्या बॅट मधून 2 चौकार आपण पाहिलेत. संघाचा तारणहार, संघाचा सलामीवीर फलंदाज अजूनही मैदानावरती प्रसाद. इथे यावेळेस फटका सजवलाय, फटक्यासाठी जागा बनवले. चेंडू सरळ यावेळेस जाईल डिक्लेअर झोन मध्ये. या मिळतील 2 धावा. दोन धावा, 1 धाव नक्कीच मिळते. एका धावेच्या मदतीने संघ नक्कीच पुढे जात असताना आपण पाहतो. यावेळेस धावसंख्येचा पाठलाग केला जातोय. इथे फुल टॉस बॉल क्षेत्ररक्षक येत आहेत, जज करतायत. सोपा झेल तिथे होते ड्रॉप. झेल सोडली की मॅच, याचं उत्तर तुम्हाला काही क्षणामध्ये मिळेल. धावसंख्या फलकावरती 2 ने पुढे सरकत असताना गुड रनिंग बिटवीन द विकेट. 24 धावा, 53 धावांचा या मॅच मध्ये पाठलाग केला जातोय. ओमसाई कासगाव संघाच्या माध्यमातून अमर आणि वैभव ही जोडी आपण मैदानावरती पाहतोय. अमरला दिलेलं हे जीवनदान. इथे यावेळेस अजून एक चेंडू ऑन साइडला. क्षेत्ररक्षक येतात आता मात्र वेगाने चेंडूवरती. दुसरा धावेचा प्रयत्न, फेकी सुरेख. इथे मात्र थोडस चुकीचं गॅदरिंग आपल्याला पाहायला मिळतं. तोपर्यंत यावेळेस 2 धावा. सातत्याने दुहेरी आकडा आपण पाहतोय. धावसंख्येचा ओझ इथे मात्र कमी करण्याचं काम इथे करतायत टीम ओमसाई कासगाव. 2 खेळाडूंची पार्टनरशिप बिल्टअप होणं हे मात्र गरजेचं असेल, कारण 53 धावा तुम्हाला बनवायचे. नदी किती रुंद असू दे, पर्वत किती विशाल असू दे, याच्याशी तुम्हाला काही घेणं नाही, परंतु यावेळेस टार्गेट तुम्हाला या मॅच मध्ये कंप्लीट करायचे. इथे यावेळेस पंचांकडे अपेल. येस, इट इज आउट. फलंदाज होतात बाद. 1 मोर विकेट डाऊन. धक्का क्रमांक 2 लागत असताना या 3ऱ्या षटकामध्ये सफलता अर्जित केली गोलंदाज नितीनने. फलंदाज बाद होतील. अमर बॅक टू द पॅव्हिलियन.
धावसंख्या धाव फलकावरती यावेळेस 26. शेवटचा बॉल असेल. 53 धावांची गरज असताना नक्कीच संघ थोडस अडचणीत सापडलाय, तो म्हणजे ओमसाई कासगाव संघ. शेवटचा बॉल असेल, थोडस फास्ट या. नक्कीच आयोजकांच्या सूचना आमच्यापर्यंत येतात, त्या सूचना आम्ही तुमच्यापर्यंत पोहोचवतोय. शेवटचा बॉल असेल, फेस करण्यासाठी न्यू बॅट्समन मैदानाच्या मध्ये प्रशांत. यावेळेस साखूट टप्प्याचा बॉल, चेंडू हवेत, एलिव्हेशन नाहीये. यावेळेस झेल होतोय ड्रॉप, जणू का हाताला चटका लागून स्पर्श करून जाईल. यावेळेस बाउंड्री लाईनच्या पलीकडे येणारा अजून एक संघर्षाचा शंकनाद करणारा हे सांगत असताना इथून आम्ही देखील कमबॅक करू शकतो. या मॅच मध्ये वापसी मिळून देईल टीम ओमसाई कासगाव संघाला. हा फलंदाज प्रशांतच्या बॅट मधून हा येणारा संघर्षमय चौकार. 6 चेंडू आणि 23 धावांची गरज. सहा चेंडू 23 धावा, 23 धावा 6 चेंडू, हे समीकरण या मॅचचं. सहा चेंडू 23 धावांची गरज. आमच्या कॉमेंट्री बॉक्स मध्ये नक्कीच चांगले समालोचक आदरणीय रमेशजी शिंदे सर, याच विभागातील लोकप्रिय समालोचक फैजल शेख. इथे यावेळेस आपण पाहतोय लाईन चांगली आहे. पहिला चेंडू तर डॉट, धावसंख्या स्थगित पाहायला मिळते. 6 चेंडू 23 धावांची गरज असताना नितांत गरज आहे या मॅच मध्ये मोठ्या फटक्यांची आवश्यकता असेल यावेळेस ओमसाई कासगाव टीमला. इथे यावेळेस साखूट टप्प्याचा बॉल, फटका सजवलाय, एलिव्हेशन चुकीचं. इथे मात्र डीप मिड विकेटला एक चांगला झेल आणि फलंदाज प्रशांतचा संपुष्टात येतोय खेळ प्रसादचा. चार चेंडू आणि 23 धावांची गरज आहे. आता मात्र प्रत्येक चेंडूवरती तुम्हाला प्रहार करावा लागेल. प्रत्येक चेंडूवरती षटकाराची नितांत गरज असेल. नक्की सर, तुमच्या सामन्या बाजूने झुकवायचे तर मात्र इथून षटकाराला गवसणी घालणं फार गरजेचं असेल. येणारे 4 बॉल शिल्लक आणि जिंकण्यासाठी 23 धावांची गरज. अविनाश तुते वर्सेस वेताळ स्वामी, या दोन टीम मध्ये तुम्हाला लढत पाहायला मिळेल. या पुढचा सामना आजच्या दिवसातील दुसरा फेरीतील शेवटची तिसरी लढत, तुते वर्सेस वेताळ स्वामी. शेवटचे 4 बॉल शिल्लक, जिंकण्यासाठी 23 धावांची गरज. स्ट्राइक एंडला असतील योगेश, पहिलाच बॉल रोहितचा. नक्कीच योगेश साठी व्यवस्थित बाट वरती येतो अलॉंग द कार्पेट. एकच धाव, एकेरी धावेने हा सामना दूर गेलाय ओमसाई कासगाव संघाच्या बाजूनं. नक्कीच पूर्णपणे आपण पाहतोय झुकलेला सामना. या सामन्याची फक्त औपचारिकता आणि फॉर्मॅलिटीज क्रिकेटची काय असते ती मात्र नक्कीच या 4 षटकांची कंप्लीट केली जाईल. येणारे 3 बॉल शिल्लक आणि 22 धावांची गरज. इथे यावेळेस अजून एक चेंडू येतो डॉट, चांगली लाईन, अप्रतिम षटक. 6 चेंडू 23 धावांची गरज असताना फक्त अद्यापपर्यंत एकच धाव खर्च केली आहे. वड बॉलिंग गोलंदाज आपण पाहतो शेवटच्या षटकामध्ये रोहितची गोलंदाजी. एक निर्णायक षटक. इथे यावेळेस अजून एक चेंडू येतो डॉट, सलग लागोपाठची डॉट चेंडू आपण पाहतोय. अगदी फलंदाजांच्या पायामध्ये बेड्या ठोकल्यात गोलंदाज रोहितने. शेवटचा बॉल, धावसंख्या स्थिरावलेली पाहायला मिळते. फक्त आणि फक्त 53 धावांचा पाठलाग करत असताना 31 या आकड्यावरती. आणि हा देखील चेंडू येतो डॉट, सामना होतोय फिनिश. इथे यावेळेस एकतर्फी सामना जिंकलाय
तो म्हणजे कौस्तुभ प्रतिष्ठान शाही संघाने आणि या संघाचं हार्दिक हार्दिक अभिनंदन. वेल प्लेड बॉईज. कौतुक केलं जाईल शाही संघाचं आणि हार्ड लक टीम ओमसाई कासगाव.